नमस्कार. इंद्रप्रस्थाच्या दरबारामध्ये युधिष्ठिराचा राज्याभिषेक होत असताना एक अक्रीत घडलंय. आपण पूर्वी ऐकलेली कथा जराशी रिकॅप व्हायला हवी ना, पुढे चालू असं लिहायला. अब तक आपने देखा. तिथे अक्रीत घडलंय. शिशुपाल आलाय. शिशुपाल भगवान श्रीकृष्णाला शिव्या घालू लागला. या शिव्या पांडवांना सहन होत नाही आहेत. पांडवांनी त्याला मारण्यासाठी शस्त्र हाती घेतलाय. पांडवांना कृष्णांना चुप बसवलंय. मग दाऊ भैयांना गप्प बसवलंय. आणि जेव्हा शिशुपालांनी स्वतःच मोजून आपल्या अपराधाची 100 भरवली आहे, तेव्हा 101व्या अपराधाला भगवान श्रीकृष्णाने आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलाय. आता डोळे गरगरा फिरू लागले. शिशुपालाचे गरगरा फिरू लागले. आता आपलं काही खरं नाही याची जाणीव झाली आहे. आतापर्यंत पांडवाला थांबविणारे त्या दरबारातील अनेक राजे आता तोंड आ वासून उभे आहेत. म्हणजे अगदी दुर्योधनानं सुद्धा आता इथं युद्ध व्हावं, गोंधळ व्हावा या अपेक्षेने आपली तलवार शिशुपालाच्या रक्षणासाठी बाहेर काढली होती. मी बघतो, मी कोण काय करते ते बघतो म्हणून तलवार बाहेर काढली होती. दुःशासन, दुर्योधन, शकुनी, कर्ण हे सगळेच त्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात तांडव कसं करता येईल याची वाट बघत होते. प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती की इथे गोंधळ झाला पाहिजे, इथे अपशकुन घडला पाहिजे. अर्थात शिशुपालाच्या आणि जरासंधाच्या बाजूने असलेले राजे सुद्धा इथे कसा गोंधळ होऊ शकेल याची वाट बघत होते. पण भगवान श्रीकृष्ण असं काहीतरी अक्रीत करतील याची जाणीवच त्यांच्या मनामध्ये नव्हती. सुदर्शन चक्र अवतीर्ण झालंय. गरगरा फिरणाऱ्या तेजस्वी सुदर्शन चक्राकडे पाहून सगळ्यांचे डोळे दिपलेत. आता त्या महाभयंकर विनाशक अस्त्राच्या समोर कोणाचंच काही चालत नसतं. भले पराक्रमी पुरुष गप्पा मारत असतात, पण जेव्हा प्रत्यक्ष देव अवतीर्ण होतो ना, जेव्हा देव आपल्या शक्तीवर येतो ना, तेव्हा भल्या भल्यांची गाळण उडत असते. भल्या भल्यांची गाळण उडते. इथे भगवान श्रीकृष्णांनी आपलं चक्क सुदर्शन चक्र काढलेलं आहे आणि शिशुपालावर सोडण्याचा निर्णय घेतलाय. बाकी सगळे स्थिमित आहेत. शस्त्र हातातल्या हातात थिजलेले आहेत. सगळे योद्धे आ वासून बघतायत. डोळे दिपलेत. काय करावं ते कळत नाही आहे. शिशुपाल सुद्धा घाबरलाय. त्यालाही आपला मृत्यू साक्षात समोर दिसतोय आणि भगवान श्रीकृष्णांनी आपल्या सुदर्शन चक्राला आज्ञा केली आहे, शिशुपालाचं मस्तक धडा वेगळं करूनच ये. धावण्याचा प्रयत्न करतोय शिशुपाल. नाही असं नाही. आयुष्याच्या अंताला माणसं तो प्रयत्न करत असतातच. धावण्याचा प्रयत्न करतोय. पण एकदा का काळ मागे लागला ना की संपलं. पुन्हा काही करता येत नसतं. देवाचं सुदर्शन चक्र शिशुपालाकडं जातं आणि शिशुपालाला, अगदीच घाबरलेल्या शिशुपालाचं मस्तक थडा वेगळं करूनच भगवंताच्या हातामध्ये पुन्हा सुदर्शन चक्र विराजमान होतं. शिशुपालाचं मस्तक थडा वेगळं. सारी सभा सन्न आहे, शांत आहे. असं काहीसं होईल, एखादी हत्या होईल याची जाणीव सुद्धा कुणाच्या मनामध्ये नसते. युधिष्ठिराच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यामध्ये शिशुपालाचा मृत्यू हा सगळ्यांसाठीच अनपेक्षित आहे. आणि ही शांतता का बरं आहे माहित आहे? ही शांतता यासाठी आहे की हे सगळं घडत असताना आपण काहीच करू शकत नाही. याची कोणीच वाचवू शकत नाही शिशुपालाला. ज्या ज्या दुष्टांना शिशुपालाला वाचवायचं होतं ते काहीच करू शकत नव्हते. सगळी सभा तंग होती, शांत होती, स्थिमित होती. डोळे, तोंड सगळंच उघडं होतं आणि सगळे टक्क उघड्या डोळ्यांनी काय घडतंय हे बघत होते. शिशुपालाचं मस्तक धडा वेगळं करून आलेलं सुदर्शन चक्र भगवान श्रीकृष्णाच्या पोटामध्ये येत असताना तिथेही एक गडबड होती आहे. आणि अलगद सुदर्शन चक्रामुळं भगवंताचं पोट कापल्या जात आहे. कधी कापत नसतं, यावेळी मात्र कापल्या गेलंय. आणि त्या कापलेल्या बोटाकडं कोणाचंच लक्ष नाही आहे. देव असे उभे आहेत
आणि रक्ताची एक धार त्या बोटावरून ओघळते आहे. सुदर्शन चक्र लुप्त झाल्याबरोबर ती रक्ताची धार तिथे उभ्या असलेल्या फक्त एका व्यक्तीला दिसते. बाकी सगळ्यांचे डोळे तर उघडे असूनही बघत नाहीयेत, कारण दिसण्याचा काहीच प्रश्न येत नाही. एका व्यक्तीला मात्र ती धार दिसतेय आणि ती त्या रक्ताच्या धारेकडे बघून आश्चर्याच्या थक्क्यातून बाजूला सरकत ते भगवान श्रीकृष्णाच्या समोर धावत धावत जाते आणि राज्याभिषेकाच्या वेळी घातलेल्या भरजरी शालूचा पदर टारकन फाडतेय आणि तो फाडलेला पदरच भगवान श्रीकृष्णाच्या बोटाभोवती बांधते. कृष्ण बघतोय त्या व्यक्तीकडं. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिराची पत्नी द्रौपदी आहे, जिचा कृष्ण आहे असा उल्लेख नेहमी कृष्ण करत असतो. आणि त्या रक्ताच्या धारेला थांबविण्यासाठी भरजरी शालूचा तुकडा उपयोगाला आलेला आहे. एक क्षणही उत्सवाच्या काळात घातलेला हा शालू आहे याचा विचार द्रौपदीनं केलेला नाहीये. आपल्या मित्राच्या, मी मुद्दाम मित्राच्या हा शब्द वापरतोय, अनेक जण बंधू असा शब्द वापरतात. कृष्णे म्हणतोय, सखे म्हणतोय, त्याची मैत्रीण आहे ती आणि त्याच्या पोटाभोवती बांधलं जात आहे. सगळी सभा दंग असताना, पांडवही सन्न असताना द्रौपदी मात्र त्याच्या बोटावरती आपल्या शालूचा तुकडा बांधते आहे. बघतोय तो त्याच्याकडं. आपल्या बोटातून थांबलेल्या रक्तांकडं आणि त्या तिच्या भरजरी शालूच्या तुकड्याकडं बघत बघत कृष्ण तिला म्हणतोय, कृष्णे, आयुष्यभर याचं ऋण राहील, आयुष्यभर याचं ऋण राहील. अगं, तू या प्रसंगात माझ्या कपड्या तुझ्या भरजरी शालू फाडून बांधलाय ना. कृष्णावर तुझे अनंत उपकार असतील आणि या चिंधीत जेवढे धागे आहेत तेवढ्या धाग्या इतके उपकार माझ्यावरती असतील. लक्षात ठेव कृष्णे, हा कृष्ण तुझ्यावरती जेव्हा जेव्हा आघात होतील तेव्हा तेव्हा धावून येईल आणि या चिंधीतल्या लक्षावधी धाग्याने इतकी मदत तुला मी करेन. महाभारतातली ही कथा दंतकथा वाटेल कोणाला, खरी घडली की नाही यावर अनेक जण खल करतील, कदाचित करू देत. काही कथांच्या विषयात मी फारसा चिकित्सेच्या भानगडीत पडत नाही पडत. प्रत्येकाला एक कारण असतं आणि त्या कारणांचं उत्तर कुठेतरी दडलेलं असतं. द्रौपदीच्या या चिंधी बांधण्याच्या कथेचं उत्तर सुद्धा पुढे दडलेलं आहे. जेव्हा द्यूताचा खेळ होतो आहे आणि या द्यूताच्या खेळामध्ये द्रौपदीलाच हरलं जातं आहे आणि तिचं वस्त्रहरण होतं आहे, तेव्हा भगवान श्रीकृष्ण या प्रत्येक चिंधीतील धाग्याचे उपकार फेडतोय. ती कथा देखील खूप सुरस आहे. म्हणूनच मी वेगळ्या भागामध्ये द्रौपदीची ही कथा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. कसं वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.